मजदूर संघाच्या, भारतीय मजदूर संघाच्या, भारतीय मजदूर संघाच्या, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेचा, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेचा पगारवाढ झाली पाहिजे, एकच मागणी, एकच मागणी। प्रशासन 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 एकच मागणी, एकच मागणी, पगार वाढ, पगार वाढ, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे पगार वाढ, पगार वाढ, भारत माता की, भारतीय मजदूर संघाच्या, भारतीय मजदूर संघाच्या, भारतीय मजदूर संघाच्या, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं एकच मागणी, एकच मागणी, हम सब, हम सब। प्रशासन जागे व्हा, प्रशासन जागे व्हा, पगार वाढ, जोरांनी बोला मित्रांनो, पगार वाढ, भारत माता की, वंदे मातरम, पगार वाढ, पगार वाढ, प्रशासन। मी मनपा कंत्राटी कामगार संघटनेचा महासचिव कमलेश वानखेडे। 2010 पासून आमच्या पगारामध्ये एकही रुपया वाढ करण्यात आलेली नाही। त्याकरिता आम्ही इथं आज पूर्ण संविधान चौकामध्ये एकत्रित होऊन धरणे आंदोलन करत आहे। आमची शासनाकडे एकच मागणी आहे किंवा प्रशासनाकडे एकच मागणी आहे, 2015च्या GR नुसार आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मदत करण्यात यावी किंवा आम्हाला GR लागू करण्यात यावा। त्याच्यातून सर्व कर्मचाऱ्याचं भलं होईल, पूर्ण परिवाराचं पालनपोषण करता येईल आम्हाला। नमस्कार, मी सुमित चिमोटे, उपाध्यक्ष नागपूर शहर बस कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं गेल्या 3 तारखेपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे, साहेब, गेल्या 2010 नंतर आमच्या मूळ वेतनामध्ये किंवा पगारामध्ये एकही रुपयाचे वाढ झालेली नाही। वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून महानगरपालिकेकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घेण्यास प्रशासनाने आम्हाला भाग पडलं। या ठिकाणी आमचे सगळे महिला वाहक चालक असो, महिला पुरुष वाहक असतो, या ठिकाणी सर्व या आंदोलनात उपस्थित आहे। जेव्हापर्यंत आमच्या पगारवाढ होत नाही तेव्हापर्यंत आम्ही या आंदोलनात स्थळू हटणार नाही, असा इशारा आम्ही महानगरपालिकेला सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात येत आहोत। तरीही आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी व नागपूरकरांच्या होणारा त्रास, जो विद्यार्थी असो, चाकरमानी असो, यांच्या होणारा त्रास आम्हाला चांगल्या पद्धतीने करतो, परंतु आमच्या मुलाबाळाचा प्रश्न, आमच्या घरगुती प्रश्न आहे, आमच्या विकास व्हावा यासाठी आम्ही आज संविधान चौक येथे धरणे आंदोलनासाठी सगळे कर्मचारी एकत्र होऊन या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। मी वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना, आपली बस कंत्राटी कामगार संघटनेचा कोषाध्यक्ष रुपेश निकोसे। मी आपल्यासमोर एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही सतत प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहे, पण कोणत्याही पत्रव्यवहाराचा आम्हाला अजूनपर्यंत त्याला प्रत्युत्तर मिळालेलं नाही आहे। आणि त्या प्रत्युत्तराचा आम्ही अनेकदा मीटिंगसुद्धा घेतली आली, पण त्या मीटिंगचा कोणताही फायदा न झाल्याने आम्ही गेल्या 3 तारखेपासून धरणे आंदोलन आम्ही उपस्थित केलं आहे आणि त्या धरणे आंदोलनात आम्ही सहभागी आहे। इथे संपूर्ण कामगार ज्यांची प्रकृती चांगली ठीक नसताना बी ते या आंदोलनामध्ये बांधव, प्रकृती ठीक नसताना अनेकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि बस काढून आपल्या ज्या प्रवाशांना, जे कामगार असतात त्यांना आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचून देतात, त्यांच्या कामगिरी त्यांना पूर्ण देतात। पण आमच्या मोबदला काय मिळतो? आमचा या वाढत्या महागाईच्या हिशोबाने आमचा मोबदला मात्र 0 स्वरूपाचा असल्यासारखा आहे। महागाई वाढली पण आमचा पेमेंट वाढला नाही। 2010 पासून आमचा पेमेंट वाढत झाली नाही आणि प्रशासनाने याबद्दल कोणती दखल घेतली नाही। आम्ही वारंवार प्रशासनाला सांगत गेलो की आमचा पेमेंट वाढा, पण आमच्या मागणीला त्यांनी दुर्लक्ष केले। म्हणून आज सर्व कामगारांनी आम्ही 3 तारखेपासून धरणे आंदोलनाचा जो पवित्रा घेतला आहे त्या सर्वस्वी जबाबदार म्हणजे प्रशासन आहे। आणि आमची एकच मागणी आहे की 2015चा GR लागू करा आम्हाला,
आणि सन्मानाने आम्हाला वागणूक द्या. सर्व प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की आमच्या कामगारांना कोणत्याही दुजाभाव न करता सर्व कामगारांनी इथे उपस्थित राहून आम्हाला जे एकतेचं प्रदर्शन दिलेलं आहे, आमचा एकच मागणी आम्हाला पूर्ण करा की 2015ची जे GR आहे तो लागू करावा व कामगारांना एका ठिकाणी आपली म्हणजे महानगरपालिकेमध्ये सामावून घ्यावे अशी मी कामगारातर्फे प्रशासनाला विनंती आहे. नमस्कार, माझं नाव पुष्पा गोने आहे. मी बरेड डेपोची कंडक्टर आहे. मला आज 6 महिने होऊन राहिले, पण जे पुराणे आहे ते म्हणून राहिले का त्यांचं पेमेंटच नाही वाढला. जे म्हणजे जे एकदम त्यांना 6-7 वर्ष झाले आहे, एकदम 6-7 वर्ष झाले त्यांना, म्हणजे त्यांचं पेमेंट काहीच नाही वाढलं आहे तेव्हापासून. म्हणून सगळेजण आज इथे RBI चौकामध्ये 3 तारखेपासून आहे संविधान चौकामध्ये. त्यांच्या पेमेंटमध्ये वाढ नाही होऊन राहिली सर. माझं म्हणणं एवढंच आहे की पगारमध्ये वाढ झाली नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहे की आमच्या पगारमध्ये वाढ करा. कारण की आज महागाई एवढी वाढली आहे का त्याच्यामध्ये आमचा गुजारा काहीच नाही होऊन राहिला. सर एवढी महागाई आहे तर त्याच्यात 12,000 काही होऊन राहिलं आहे का? लेकरं-बाळांचं घर आहे, एक तर किरायानं राहतो, त्याच्यामध्ये काही पगार वाढ नाही करून राहिले. मग आम्ही असं ड्युट्या करू का आम्ही 12,000 एवढे पुराणे लोक आहे, त्यांचा पेमेंट अजून वाढवला नाही. सगळ्यांचे नमस्कार, माझं नाव चेतना आहे आणि मी नागपूर सिटी बसला वाहक या पदावर कार्यरत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडे भरपूर 40% या महिला वर्कर आहेत, ज्या पण सकाळी 4 वाजतापासून येतात, ड्युटीवर हजर होतात आणि त्यांना एक मानाची वागणूक इथे मिळावी. आणि त्याच्यासोबत जे आहे जो पगारवाढ आहे, आमची जी मागणी आहे 2015चा GR जो आमचा आलेला आहे, शासनाने तो लागू करावा, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना आपलं जीवनमान उंचावण्याकरता त्याचा थोडा हातभार लागेल. शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा आणि आम्ही जे इथे धरणे आंदोलनाला बसलो आहे त्याला काहीतरी प्रतिसाद द्यावा. हमारी मांगे पूरी करो.